नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर NC पवार, सहाय्यक प्राध्यापक अर्थशास्त्र विभाग, राव बहादूर नारायणराव बोरवके महाविद्यालय श्रीरामपूर. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण MA भाग 1 सेमेस्टर फर्स्ट या वर्गातील कृषी अर्थशास्त्र या पेपरमधील भारतीय अर्थव्यवस्थेत शेतीची भूमिका या घटकाचा प्रामुख्याने अभ्यास करणार आहोत. मित्रांनो, प्रत्येक देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये शेतीनं महत्त्वाची भूमिका पार पाडलेली आहे. जपानसारखा विकसित देश या देशानं सुद्धा सुरुवातीच्या काळात शेतीच्या माध्यमातून आपला आर्थिक विकास साध्य केलेला आहे. थोडक्यात आर्थिक विकासामध्ये जगातील अनेक देशांना शेती क्षेत्रानं मोलाचं योगदान दिल्याचं दिसून येत आहे. भारतीय अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून विचार जर केला तर भारत हा कृषी प्रधान देश म्हणून अद्यापही ओळखला जातो. या भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये जे काही आत्तापर्यंत आर्थिक विकास या ठिकाणी देशाला साध्य करता आला, त्यामध्ये शेतीचं मोठं योगदान आहे. देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी आजही 65% लोक प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे ग्रामीण भागामध्ये वास्तव्य करत असून या लोकांचा मुख्य व्यवसाय शेती हाच आहे. आणि म्हणून भारतीय अर्थव्यवस्थेत शेती हा विकासाचा एक मोठा मूलाधार समजला जातो. आज आपण भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये शेतीची भूमिका यामध्ये बघत असताना देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये मोठा वाटा शेती क्षेत्राचा आहे. कारण 1950-51चा विचार जर केला तर भारताच्या स्थूल देशांतर्गत उत्पादनामध्ये शेती क्षेत्राचा वाटा हा 57% इतका होता. 90-91 मध्ये तो 39% आलेला आहे आणि सध्या तो 13.5% आहे. असं असलं तरीही इतर प्रगत देशांशी तुलना करता भारतीय अर्थव्यवस्थेत शेती क्षेत्राचा राष्ट्रीय उत्पन्नातला वाटा हा मोठा आहे. अमेरिका, फ्रान्स, जपान, ऑस्ट्रेलिया या देशांचा विचार जर केला तर त्या देशांच्या स्थूल देशांतर्गत उत्पादनामध्ये शेती क्षेत्राचा वाटा अनुक्रमे 3%, 5%, 6%, 7% अशा पद्धतीचा त्या ठिकाणी असल्या कारणामुळं तुलनात्मकदृष्ट्या विचार करता अजूनही भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये जो काही 13.5% हा GDP मधील शेतीचा वाटा आहे, तो खऱ्या अर्थानं मोठाच वाटा आहे. आणि मग या अर्थानं भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये शेतीची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. दुसरा मुद्दा विचार जर केला तर आजही या भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये रोजगाराच्या दृष्टिकोनातून विचार जर केला
तर मोठ्या प्रमाणावरती रोजगार निर्मितीचं काम शेती क्षेत्रानं उपलब्ध करून दिलेलं आहे. प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे 70% लोक शेती व्यवसायामध्ये या ना त्या रूपानं गुंतलेली दिसतात. म्हणजेच एवढ्या मोठ्या लोकसंख्येला सामावून घेण्याचं काम शेती क्षेत्रानं केलेलं दिसून येतं. एकंदरीतच शेती असेल, शेती आधारित जे काही उद्योगधंदे आहेत, या उद्योगधंद्यामध्येही लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचं काम या क्षेत्रानं केलेलं असल्या कारणामुळं भारतीय अर्थव्यवस्थेत शेतीची भूमिका ही मोलाची ठरलेली दिसून येते. या भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये विचार जर केला तर शेती आणि शेती संलग्न जे काही व्यवसाय आहेत, या व्यवसायातनं मोठ्या प्रमाणावरती कच्चा माल उपलब्ध करून देण्याचं काम शेती क्षेत्रानं केलेलं आहे. आणि हाच कच्चा माल की ते ज्याच्यावर क्रियाप्रक्रिया करून पक्का माल तयार करण्यात येतो. आणि मग देशामध्ये स्वातंत्र्यानंतरच्या काळात जे काही औद्योगिकरण घडून आलेलं आहे, प्रामुख्यानं जो काही कच्चा माल, उदाहरणार्थ शेतीमध्ये ऊस, कापूस, तंबाखू, मसाल्याचे पदार्थ, फळं, या कच्च्या मालावर क्रियाप्रक्रिया करून शेती आधारित उद्योगधंदे आज भारतामध्ये मोठ्या प्रमाणावरती सुरू झालेले आहे. नवे देशात मध्ये जे काही औद्योगिकरण झालेलं आहे त्याच्यामध्ये मोठा वाटा जर कशाचा असेल तर तो शेती क्षेत्राचा आहे. कारण आज अनेक लघुउद्योग शेती आधारित चाललेले आहेत. अनेक क्रियाप्रक्रिया करणारे उद्योग इथं सुरू झालेले आहेत. मग ताकगिरण्या असतील, सूतगिरणी असेल, डाळ गिरणी असेल, काजू प्रक्रिया उद्योग या ठिकाणी डेव्हलप झालेला आहे. जाम जेली तयार करणारे जे काही उद्योग आहेत ते इथं सुरू झालेले आहेत. मग अशा उद्योगांना भरीव स्वरूपाचं सहकार्य करण्याचं काम शेती क्षेत्रानं केलेलं असल्यामुळं एकूणच देशाच्या औद्योगिकरणाला फार मोठी मदत भारतीय कृषी क्षेत्रानं केल्याचं दिसून येतं. आणि मग जसजसं शेती क्षेत्र इथं प्रगत होत गेलं, त्याच्यावर आधारित जे काही उद्योगधंदे आहेत ते या ठिकाणी सुरू झाले. आणि ते सुरू होत असतानाच ज्या ठिकाणी शेती आधुनिक होऊ लागली, त्याचबरोबर शेती आधारित विविध प्रकारचे उद्योगधंदे या ठिकाणी सुरू झाले. अशा वेळेस त्या परिसरामध्ये ज्या काही पायाभूत सेवा सुविधा आहेत त्याचाही विकास होऊ लागलेला आहे. सेवा क्षेत्र म्हणून आज शेतीमालाची मोठ्या प्रमाणावरती रस्ते, रेल्वे, हवाई वाहतूक, जलवाहतूक या मार्गानं जी काही प्रक्रिया जे काही करून जे काही उत्पादनं तयार झालेली आहेत त्याची त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक होऊ लागलेल्या आहेत. दळणवळणाची साधनं सुविधा या ठिकाणी मोठे विकसित झालेले प्रामुख्यानं दिसून येतात. बँका असतील, पोस्ट सेवा असतील, विमा सेवा असेल, ह्या संपूर्ण सर्व्हिस सेक्टरचा विकास होण्यास शेती क्षेत्रानं महत्त्वाची भूमिका पार पाडलेली दिसून येते. म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये उद्योगधंदे तर वाढलेच, पण सेवा क्षेत्र जे काय आहेत त्या सेवा क्षेत्राचीही मोठ्या प्रमाणावरती प्रगती झाल्याचं दिसून येतो. त्या सेवा क्षेत्राच्या विकासाला मोठा हातभार लावण्याचं काम आज या भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये शेती क्षेत्रानं केलेली दिसून येतं. या अर्थाने भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये शेतीची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण ठरलेली आहे. त्यानंतर आज जर बघितलं तर आपण की भारतामध्ये जी काही हरित क्रांती झाली, हरित क्रांतीनंतर शेती करण्याची पद्धत बदलली, शेतीचं यांत्रिकीकरण होऊ लागलं, शेतीमध्ये आधुनिकता त्या ठिकाणी आली आणि पारंपरिक शेती जाऊन आधुनिक पद्धतीनं शेती कसण्याच्या ज्या काही पद्धती आहेत त्या ठिकाणी विकसित झाल्यात. शेतकरी वर्गाकडनं सुधारित प्रकारचं बी बियाणं असेल, खते असतील, त्याचबरोबर इतरही प्रकारची जी काही आदानं आहेत, इनपुट्स आहेत
ती इनपुट्स त्याला मोठ्या प्रमाणात मागणी होऊ लागली, त्याचा वापर शेतकऱ्यांकडनं होऊ लागला आणि मग अशा पद्धतीनं एक मोठ्या प्रमाणावरती आणि चांगला दर्जेदार शेतीमालाचं उत्पादन देशामध्ये तयार होऊ लागलं. अशा या शेतीमालाच्या निर्यातीमध्ये म्हणजे भारताच्या एकूण निर्यातीमध्ये शेतीमालाची निर्यातीचा वाटा हा मोठा दिसून येतो. यामध्ये कच्च्या मालाची निर्यात ही 50% इतकी झालेली आहे किंवा होत आहे, तर पक्का माल म्हणून या ठिकाणी 20% एवढी कृषी मालाची निर्यात झालेली आहे. एकूणच देशाच्या एकूण निर्यातीपैकी 70% निर्यात ही शेती मालाची होताना प्रामुख्यानं दिसते. म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापार जो काही आहे की या शेती क्षेत्रातनं आणि शेती संलग्नित जे काही व्यवसाय आहेत यातनं जी काही प्राथमिक उत्पादनं तयार होऊ लागलेली आहेत त्या प्राथमिक उत्पादनांची निर्यात इतर देशांना होते. त्यामुळं देशाचा अनेक देशाबरोबरचा आंतरराष्ट्रीय व्यापार वाढत चाललेलाही आपल्याला प्रामुख्यानं दिसून येतो. अशा आंतरराष्ट्रीय व्यापारातनं देशाला बहुमोलाचं परकीय चलन मिळू लागलेलं आहे. आज आपली साखर विविध देशांच्या बाजारात जाऊ लागलेली आहेत. भारतीय शेतीमालाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मोठ्या प्रमाणात मिळत आहेत. मग त्याच्यामध्ये तयार असलेला शेतीमाल असेल किंवा जो काही अर्ध कच्चा माल असेल त्या कच्च्या मालाची निर्यात आंतरराष्ट्रीय स्तरावरती मोठ्या प्रमाणात होऊ लागलेली आहेत. आणि त्याच अनुषंगानं या शेतीमालाची जशी निर्यात झाली, निर्यातीतनं बहुमोलाचं परकीय चलन आपल्याला विकास कार्यासाठी ज्याची गरज आहे ते परकीय चलन देखील या ठिकाणी मिळू लागलेलं आहे. त्याच जोडीला आपल्याकडं जी काही इनपुट्स नाही आहेत, म्हणजे दर्जेदार असं शेतीमालाचं उत्पादन करायचं आहे, काही शेतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची टेक्निक्स वापरायची आहेत, काही यंत्राचा वापर या ठिकाणी करायचा आहे, तर अशा वेळेस त्या यंत्र तंत्र हे आपण आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या माध्यमातून आयात त्या ठिकाणी करू लागलो आणि म्हणून शेती क्षेत्र इथं विकसित होऊ लागल्या असल्या कारणानंच आंतरराष्ट्रीय व्यापारात देखील भारतीय शेती क्षेत्रानं महत्त्वाची भूमिका पार पाडलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर आज आर्थिक नियोजनामध्येही जर शेती क्षेत्राचं महत्त्व आपल्याला सांगता येतं की ज्या वेळेस देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1951मध्ये भारतानं आर्थिक नियोजनाला सुरुवात केली आणि हे आर्थिक नियोजन होत असताना 1951 पासून पंचवार्षिक योजनेचा कार्यक्रम सरकारनं हाती घेतला आणि या कार्यक्रमामध्ये देशामध्ये समाजवादी समाजरचना प्रस्थापित करून देशाचा सर्वांगीण आर्थिक विकास करायचा हे आर्थिक नियोजनाचं मुख्य उद्दिष्ट साध्य करण्यासाठी पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये शेती क्षेत्राला मोठ्या प्रमाणात प्राधान्य दिलं. शेती क्षेत्रामध्ये मोठी गुंतवणूक त्या ठिकाणी करण्याचं सरकारनं ठरवलं. तशा पद्धतीची तरतूद या ठिकाणी केली आणि अगोदर शेती क्षेत्र, कारण भारतीय अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातनं विचार जर केला तर शेती क्षेत्राचा विकास झाल्याखेरीज भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास होणार नाही आहे. आणि म्हणून एकतर भारत हा खेड्यांचा देश आहे आणि अशा या खेड्यांमध्ये मुख्य व्यवसाय शेती केला जातो. त्या ठिकाणी त्या शेतीचा विकास होणं अतिशय गरजेचं असल्या कारणामुळंच आर्थिक नियोजनाला महत्त्व दिलं आणि म्हणून पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये शेती क्षेत्रामध्ये मोठी गुंतवणूक केली की शेती क्षेत्र मोठ्या प्रमाणावरती आज जे काही शेती क्षेत्र निसर्गावर अवलंबून आहे, म्हणजे पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहेत, तर जिथं जिथं शक्य आहे त्या ठिकाणी सरकारनं मोठमोठे प्रकल्प हाती घेतले. म्हणजे उदाहरणार्थ धरणांची निर्मिती या ठिकाणी केली, पाणलोट क्षेत्र विकासाचे कार्यक्रम सरकारने हाती घेतलेले दिसून येतात. गावतळी असतील, पाझर तलाव असतील, नालाबंडींची जी काही कामं आहेत, एकूणच जलसंधारणाची कामं सरकारनं हाती घेतलेली आहेत. मग शेती क्षेत्र तर विकसित करायचं, त्याचबरोबर ग्रामीण भागातील लोकांना रोजगाराचं एक साधन म्हणून उपलब्ध करून देण्याच्या कामी आर्थिक नियोजनाला महत्त्व दिलं. की देशामध्ये जे काही अनेक प्रश्न होते त्यामध्ये प्रामुख्यानं दारिद्र्य, बेकारी याचं निर्मूलन करायचं आहे, आर्थिक विषमता त्या ठिकाणी कमी करायची होती. म्हणून आर्थिक नियोजन या ठिकाणी हाती घेतलं आणि आर्थिक नियोजनाचं महत्त्व घेत असताना शेतीकडं लक्ष केंद्रित करावं.
म्हणजे शेतीला जर प्राधान्य दिलं तर त्या शेतीचा विकास होईल, ग्रामीण भागातील लोकांना त्या ठिकाणी रोजगार मिळेल, चांगल्या प्रकारची शेती त्या ठिकाणी विकसित होईल, हा उद्देश या ठिकाणी असल्या कारणामुळं देशानं जे काही आर्थिक नियोजन हाती घेतलेलं होतं त्या आर्थिक नियोजनाला एक महत्त्व देण्याचं काम किंवा आर्थिक नियोजनामध्ये शेती क्षेत्राचं भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरलेली आपल्याला दिसून येतात. जे पब्लिक फिनान्स म्हणजे सार्वजनिक आयव्यय जे काय आहेत, या सार्वजनिक आयव्ययामध्येही भारतीय शेती क्षेत्राचं महत्त्वाचं स्थान आहे, ते आपल्याला नाकारता येणार नाही आहे. कारण आज जसजसं शेती क्षेत्र इथं विकसित होत गेलेलं आहे तसतसं सरकारला जो काही महसूल मिळतोय तो महसूल या शेती क्षेत्राच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात मिळू लागलेला आहे. म्हणजे की जो काही पाणीपट्टी असेल, जी काही जमिनीवरली पट्टी असेल, वेगवेगळ्या प्रकारच्या स्टॅम्प ड्युटीज असतील, मग असं जे काही महसुली उत्पन्न आहेत, या महसुली उत्पन्नात भर घालण्याचं काम शेती क्षेत्रानं केलेलं आहे. मग या शेतीतनं हे जे काही जमा झालेलं जे काही उत्पन्न आहे, सरकारच्या तिजोरीत जमा झालेलं उत्पन्न, हेच पुन्हा खर्च सरकार समाजावरती खर्च करतं. कारण सरकारनं आर्थिक नियोजनामध्ये समाजाचं आर्थिक कल्याण घडवून आणणं हे जे काही उद्दिष्ट हाती घेतलेलं होतं ते उद्दिष्ट सक्सेस करण्यासाठी प्रामुख्यानं या सार्वजनिक आयव्ययामध्येही शेती क्षेत्राला महत्त्व आहे. की इथं शेती क्षेत्रामध्ये अनेक पायाभूत सेवा सुविधा उपलब्ध करून द्यायच्या आहेत, लहान मोठे प्रकल्प या ठिकाणी हाती घ्यायचे आहेत, लोकांनाही त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या योजना द्यायच्या आहेत. मग तो अल्पभूधारक शेतकरी असेल, बहुधारक शेतकरी असेल किंवा सीमांत तळातला शेतकरी आहेत, यांच्यासाठी काही योजना त्या ठिकाणी देण्यासाठीच या जो काही सार्वजनिक आयव्यय आहे किंवा सार्वजनिक जमा खर्च आहेत, या जमा खर्चामध्ये देखील शेती क्षेत्राचं महत्त्वाचं योगदान आहे असं आपल्याला प्रामुख्यानं म्हणता येतं. या भारताची लोकसंख्येचा विचार जर केला तर जगामध्ये भारत हा लोकसंख्येच्या बाबतीत क्रमांक 2चा देश म्हणून ओळखला जातो. क्रमांक 1चा देश आहे चीन, त्यानंतर नंबर 2चा लोकसंख्येच्या बाबतीतला देश आहे तो म्हणजे भारत. की आजही जर बघितलं 2011मध्ये 121 कोटी लोकसंख्या असलेला देश, सध्याच्या काळात त्याच्यात भर पडलेली आहे, तो 130-135 कोटी लोकसंख्या असणारा हा देश. आणि अशा या वाढत जाणाऱ्या लोकसंख्येला अन्नधान्याचा पुरवठा शेती क्षेत्रानं केलेला आहे. आणि म्हणून शेती क्षेत्राकडे जर बघितलं तर तो या जगाचा म्हणजे जसा शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे, तसंच शेतकऱ्याकडनं शेती क्षेत्रामध्ये विविध प्रकारचं अन्नधान्य त्या ठिकाणी उपलब्ध केलं जातं किंवा पिकवलं जातं, भाजीपाला त्या ठिकाणी त्याच्याकडनं घेतला जातो. आणि मग इथं शेतकरी असेल, खेड्यातले लोक असतील, त्याचबरोबर उद्योगधंद्यामधले किंवा जे काही शहरातले लोक वास्तव्याला आहेत, या सर्व लोकसंख्येला मोठ्या प्रमाणावरती अन्नधान्य उपलब्ध करून देणं म्हणजे एकूणच की लोकांचं जे काही चरितार्थ चालायचं असेल तर तो अन्नधान्याशिवाय चालत नाही आहे. आणि असं अन्नधान्य हे शेती क्षेत्रामध्ये पिकवलं जातं, त्याचं उत्पादन घेतलं जातं आणि शेती क्षेत्रानं लोकांना जगवण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. अन्नधान्याचं पुरवठा या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती आज केलेला आहे. हरित क्रांतीच्या अगोदर अगदी जर 50-51 मध्ये जर बघितलं तर देशामध्ये अन्नधान्याचं उत्पादन हे अगदी 50.5 दशलक्ष टन एवढंच होतं. ते अन्नधान्य या लोकसंख्येला कमी पडत असल्या कारणामुळं भारतानं अमेरिकेबरोबर PL 480 नावाचा करार करून अमेरिकेकडनं मोठ्या प्रमाणात गव्हाची आयात केलेली होती. म्हणजे अशा वेगवेगळ्या देशाकडनं अन्नधान्याची आयात आपल्याला करावी लागत होते. शेतीप्रधान देश असूनही पूर्वी भारत हा शेतीप्रधान देश होता, आजही तो शेतीप्रधान देश म्हणूनच ओळखला जातोय. मग असं असताना देखील एक चांगल्या अलीकडच्या काळामध्ये म्हणजे अगदी 2017-18 मध्ये 270 दशलक्ष टन एवढं अन्नधान्याचं उत्पादन आपल्या देशामध्ये झालेलं असल्यामुळं आज आपण या शेती क्षेत्रातनं इतर देशांना अन्नधान्याची निर्यात करू लागलेला आहे. म्हणजे एक वेळ आपण अन्नधान्याच्या बाबतीत परावलंबी होतो,
परंतु आज मात्र हरित क्रांतीच्या काळानंतर अन्नधान्याच्या उत्पादनात वाढ झाली, शेतीच्या उत्पादनामध्ये त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाढ झाली. शेतकऱ्यांकडनं आज सुधारित प्रकारचं बी बियाण्यांचा वापर होऊ लागलेला आहे. शेती आधुनिक पद्धतीचा वापर आदानांच्या माध्यमातून शेतीत होऊ लागला. परिणामी शेतीचं उत्पादन वाढण्यास मदत झाली आणि त्यातूनच देशामध्ये अन्नधान्याचा जो काही पुरवठा आहे हा पुरवठा देखील वाढलेला आहे. म्हणजे आज संपूर्ण वाढत जाणाऱ्या लोकसंख्येला अन्नधान्य उपलब्ध करून देणं, देश हा अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाल्याचं आपल्याला प्रामुख्यानं दिसून येतं. या अर्थानं भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये शेतीची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरलेली आहे. 1947 नंतर जे काही आपण आर्थिक विकास साध्य करणं हे एक उद्दिष्ट हाती घेतलेलं होतं. म्हणजे समाजवादी समाजरचना प्रस्थापित करून देशाचा जलद आर्थिक विकास घडून आणणं. मग असा आर्थिक विकास जर करायचा असेल तर तो नियोजनबद्धरित्या होणं गरजेचं आहे. मग नियोजनबद्धरित्या जर विकास करायचा असेल तर पंचवार्षिक योजना आणल्यात. प्रत्येक पंचवार्षिक योजनेमध्ये वेगवेगळ्या क्षेत्राला प्राधान्यक्रम देण्यात आला. जसं की पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये शेतीला प्राधान्य दिलं, दुसऱ्या पंचवार्षिक योजनेपासनं उद्योगधंद्यांनाही प्रामुख्यानं दिलं आणि 1991 नंतर जे काही जागतिकीकरण, उदारीकरण, खाजगीकरण हे जे काही प्रवाह या ठिकाणी सुरू झाला आणि त्या प्रवाहामध्ये आज देशाचा आर्थिक विकास करायचा असेल तर शेतीशिवाय देशाचा आर्थिक विकास होणार नाही आहे. आणि म्हणून भारतीय शेती क्षेत्रानं देशाच्या आर्थिक विकासाला मोठी मदत केलेला आपल्याला दिसून येतं. कारण आज शेती क्षेत्रामुळंच खऱ्या अर्थानं ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलण्यास सुरुवात झालेली आपल्याला प्रामुख्यानं दिसून येते. लोकांचं उत्पन्न वाढायला या ठिकाणी मदत झाली. विविध प्रकारचं पिकं शेतकरी घेऊ लागला. त्याच्यामुळे विविध प्रकारचं उत्पादन, शेती उत्पादन या ठिकाणी होण्यास मदत झाली. नवे शेतीचं उत्पादनही वाढू लागलेलं आहे आणि एकूणच देशाचा जो काही आर्थिक विकासाचा दर जो काही या ठिकाणी वाढत चाललेला आहे त्यामध्ये शेती क्षेत्राचं योगदान मोठंच आहे. कारण शेती डेव्हलप झाली म्हणून तर इथं जरी देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नात शेतीचा वाटा कमी होत असला आणि त्याची जागा आता उद्योग सेवा क्षेत्रानं घेतलेली असली तरीही त्याच्यामागं म्हणजे इथला भारतीय अर्थव्यवस्थेतले उद्योग आणि सेवा क्षेत्र जे काही झपाट्यानं प्रगत होत चाललेलं आहे त्यामागं कुणाचा त्या ठिकाणी पाठिंबा असेल तर तो शेती क्षेत्राचा असल्यामुळं देशाच्या आर्थिक विकासाला एक मोलाची मदत करण्याचं काम शेतीनं केलेलं दिसून येतं आहे. त्यानंतर या ग्रामीण भागातील लोकांच्या राहणीमानात सुधारणा घडवून आणण्याचं काम देखील शेती क्षेत्रानं केलेली प्रामुख्यानं दिसून येतं. म्हणजे पूर्वीच्या काळात जे काही शेतीकडं पाहण्याचा जो काही शेतकऱ्यांचा दृष्टिकोन होता तो अगदी पारंपरिक पद्धतीचा होता, मागासलेला होता. तिथली ग्रामीण जनता ही रीतिरिवाज, रूढी, परंपरा याला चिकटलेली होती. जुनं ते सोनं मानणारी ही माणसं होती. या ठिकाणी नवीन असं शेतीमध्ये सुधारणा झालेल्या नसल्या कारणामुळंच शेती ही सुरुवातीच्या काळात मागासलेली असल्यामुळंच भारतीय शेतीची उत्पादकता आणि उत्पादन कमीच राहिलेलं होतं. परिणामी त्या ठिकाणी बेकारीचं प्रमाण होतं, त्याचबरोबर दारिद्र्याचंही प्रमाण वाढत चाललेलं होतं, उपासमारीचंही प्रमाण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होतं. परंतु जसजसं 1966-67 नंतर हरित क्रांती जी काही घडून आली आणि हरित क्रांतीनंतर इथं हाय यील्डिंग व्हरायटीज प्रोग्राम राबवला. उच्च पैदास देणाऱ्या बी बियाण्यांच्या जातीचा कार्यक्रम सरकारनं या ठिकाणी राबवला आणि त्याच्यामुळं शेतकऱ्यांनी जे काही संकरित वाण आहेत ती वाण आपल्या शेतामध्ये त्याची लागवड केली, त्याची पेरणी केली. परिणामी उत्पादनात वाढ होऊ लागली. खतांचा मात्रा त्या ठिकाणी वाढवण्यात आलेल्या आहेत. कीटकनाशकांचाही वापर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झाला. पोषकांचा वापर प्रामुख्यानं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी झालेला दिसून येतो. आणि मग एकूणच शेतीचं उत्पादन वाढलं. परिणामी या शेतीमालाला बाजारपेठ प्राप्त झाली. बाजाराच्या कक्षा रुंदावण्यास प्रामुख्यानं मदत झाली आणि ग्रामीण भागातील लोकांना शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढलं. जो भूमिहीन होता, शेतमजूर होता
त्यालाही त्या ठिकाणी रोजगार मिळाला आणि मग एक रोजगाराचं साधन, एक चांगलं साधन म्हणून या ठिकाणी त्याला त्याच्याकडं या शेती क्षेत्राकडं पाहण्यात येऊ लागलं. परिणाम असा झाला की ग्रामीण भागातील लोकांच्या उत्पन्नात वाढ झाल्यामुळं त्यांची जी पर्चेसिंग पॉवर आहे, खरेदी शक्ती, या खरेदी शक्तीमध्येही वाढ झाली आणि मग खरेदी शक्तीत वाढ झाली. परिणामी विविध वस्तू आणि सेवांचा उपभोग ग्रामीण भागातील लोक घेऊ लागले. ज्या त्यांच्या मूलभूत गरजा आहेत त्यासुद्धा ते चांगल्या पद्धतीनं भागवण्याचं काम करू लागलेत आणि मग त्यातून ग्रामीण भागातील लोकांच्या जीवनमानामध्ये मोठ्या प्रमाणावरती सुधारणा झाली. ही सुधारणा होण्यामध्ये शेती क्षेत्रानं महत्त्वाची भूमिका पार पाडलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर एक शेवटचा मुद्दा या ठिकाणी आपल्याला सांगता येतो की शहरी भागातील समस्यांची सोडवणूक करण्यामध्ये देखीलही भारतीय शेती क्षेत्रानं महत्त्वाचा रोल बजावलेला दिसून येतो की बऱ्याच ग्रामीण भागामध्ये सुरुवातीपासूनच जर बघितलं तर ग्रामीण भागामध्ये एकतर पुरेसा रोजगार नाही आहे ती छुपी बेकारीचं प्रमाण त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दिसून येतं आणि मग अशा छुप्या बेकारीचं प्रमाण कमी करायचं म्हणून त्या भागातले लोक उदरनिर्वाहासाठी रोजगारानिमित्त शहराकडं स्थलांतरित होऊ लागले. म्हणजे ग्रामीण भागातील मोठ्या लोकसंख्येचा एक लोंढा शहराकडं झाला. शहरं वाढली आणि शहरं वाढल्यामुळं शहरांवर वाढत्या लोकसंख्येचा दबाव त्या ठिकाणी आला. त्या ठिकाणी ज्या काही पायाभूत सेवा सुविधा असतील त्याच्यावरती ताण तणाव निर्माण झालेला दिसून येतो. मोठी प्रदूषणाची समस्या शहरांमध्ये निर्माण झालेली आहेत. अनेक शहराच्या अनेक शहरातील भागांमध्ये बकालपण आलेलं पाहायला मिळतं आणि मग अशा वेळेस शहरी भागामध्ये ज्या काही पायाभूत सेवा सुविधा आहेत त्याच्यावरती ताण निर्माण झाल्यामुळं अनेक प्रकारच्या समस्या शहरी भागात निर्माण झाल्या. परिणामी नंतरच्या काळात शेती त्या ठिकाणच्या लोकांना असह्य झालं आणि मग त्या ठिकाणचे लोक पुन्हा एकदा शेती क्षेत्र नंतरच्या काळात डेव्हलप झालं आणि पुन्हा एकदा शहरी भागामध्ये की सुरुवातीच्या काळात ग्रामीण भागातले लोक शहराकडे जे काही स्थलांतरित झालेले होते, नंतरच्या काळात शहरी भागातली लोक ग्रामीण भागाकडं पुन्हा आपल्या गावाकडं येऊ लागले, स्थलांतरित होऊ लागले आणि काही प्रमाणात शहरी भागातल्या ज्या काही समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण झालेल्या होत्या त्याची सोडवणूक करण्याचं काम भारतीय शेती क्षेत्रानं केलेले असल्यामुळंच या भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये शेतीची भूमिका अत्यंत मोलाची ठरलेली आहे. अशा प्रकारे भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये शेतीची भूमिका या मुद्द्यांच्या आधारे आपल्याला स्पष्ट करता येईल. धन्यवाद.